टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात हिंस्र वन्य प्राण्यांचा वाढता वावर, नागरिकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात। जत तालुक्यातील विविध वन क्षेत्रांच्या आजूबाजूच्या वाड्या, वस्त्या, गाव, शहर परिसर तसेच शेत शिवारात हिंस्र वन्य प्राणी आणि विषारी सापांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सुशील अरुण कांबळे यांनी जत वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। जत तालुक्यातील वन क्षेत्रालगतच्या परिसरात साप, बिबट्या, लांडगा, कोल्हा, तरस, साळींदर यांसह विविध वन्य प्राण्यांचा वावर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। अनेक वेळा या वन्य प्राण्यांकडून नागरिक तसेच पाळीव जनावरांवर हल्ले झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। अशा घटनांमध्ये काही वेळा जीवितहानी तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून त्यामुळे वन क्षेत्रालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय। वन परिक्षेत्राच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना हिंस्र वन्य प्राण्यांपासून स्वतःचा तसेच पाळीव जनावरांचा बचाव कसा करावा, वन्य प्राणी आढळल्यास कोणती खबरदारी घ्यावी, त्याची माहिती वन विभागाला कशी द्यावी याबाबत वन विभागाकडून नियमित जनजागृती आणि मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचं कांबळे यांनी म्हटलंय। वन क्षेत्रालगत विषय जनजागृती शिबिरे घेण्याची मागणी निवेदनात केली आहे। वन विभागाने वन क्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये विशेष जनजागृती शिबिर आयोजित करावी। या शिबिरांमध्ये साप, बिबट्या, लांडगा, कोल्हा, तरस आदी वन्य प्राण्यांचा वावर आढळल्यास नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात यावे। तसेच वन्य प्राण्यांच्या हालचालीबाबत नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावरांचे नुकसान झाल्यास शासनाच्या नियमानुसार नुकसान भरपाई मिळण्यासाठी नागरिकांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे। नुकसान भरपाईची प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। युद्ध पातळीवर निर्णय घ्या। वन क्षेत्रालगत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन वन विभागाने युद्ध पातळीवर उपाययोजना कराव्यात। वन्य प्राण्यांचा वावर असलेल्या भागात नियमित पाहणी, आवश्यक त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नागरिकांना तात्काळ सूचना देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सुशील कांबळे यांनी केली आहे। या समस्येकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी मोर्चा अथवा आंदोलन करण्याचा इशाराही सुनील कांबळे यांनी दिलाय। त्यामुळे जत वन परिक्षेत्र विभाग या मागणीची दखल घेऊन कोणती भूमिका घेतो याकडे तालुक्यातील नागरिकांचं लक्ष लागलंय।